मित्रांनो, आज आपण काळ अंतर वेग या टॉपिक वरचं गणित सोडवणार आहोत। मित्रांनो, या टॉपिक वरती तुम्हाला पोलीस भरती म्हणा किंवा लिपिक टंकलेखक म्हणा किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणा, या टॉपिक वरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातील। त्यामुळे या टॉपिक वरचे सर्व गणित आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण। आपली नोकरी.com या युट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, आपली नोकरी.com ही आमची अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आम्ही सरकारी नोकरीविषयक नवीन जाहिराती अपलोड करत असतो, तर एकदा आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, काळ अंतर वेग हे असं टॉपिक आहे, या टॉपिक वरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे जातात। त्यामुळे आपण या टॉपिक वरचे सर्व गणित कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, आपण पहिले जे गणित घेतले ते काय आहे, एक रेल्वे ताशी 126 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंदामध्ये वेग काढा, असं आपल्याला विचारलंय। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 30 सेकंदामध्ये तुमचं उत्तर मिळून जाईल। मित्रांनो, अशा पद्धतीची मी शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, आपण आता सोडवूया गणित। तर 126 किलोमीटर वेग, मित्रांनो यामध्ये आपल्याला फक्त एकच व्हॅल्यू दिली आहे। तर पहिल्यांदा एक समजून घ्या मित्रांनो, जर तुम्हाला तासाचे किंवा किलोमीटरचे रूपांतर मीटर किंवा सेकंदामध्ये करायचं आहे तर त्याला तुम्हाला 5/18 ने गुणावे लागते, किंवा तुम्हाला मीटर किंवा सेकंदाचे रूपांतर किलोमीटर किंवा तासामध्ये करायचे असल्यास तुम्हाला 18/5 ने गुणावे लागते। तर यामध्ये आपल्याला काय व्हॅल्यू दिली बघा मित्रांनो, 126 किलोमीटर। तर मित्रांनो, आपल्याला 126 किलोमीटर म्हणजे किलोमीटरचे किंवा तासाचे रूपांतर आपल्याला मीटर किंवा सेकंदामध्ये करायचे आहे। त्यामुळे आपल्याला 5/18 ने या व्हॅल्यूला गुणावं लागेल, तर आपल्याला आपलं बरोबर उत्तर मिळून जाईल। तर बघा मित्रांनो, आपली पहिली व्हॅल्यू काय आहे, 126 गुणिले 5/18। तर बघा मित्रांनो, 18 × 18, 18 × 7 = 126, आणि त्यानंतर ही व्हॅल्यू 7 × 5 = 35। मित्रांनो, यामध्ये आता मीटर सेकंदामध्ये वेग विचारलाय, तर आपल्याला हे मीटर सेकंद द्यावा लागेल। तर मित्रांनो, आपलं उत्तर बघा काय आहे, 35 मीटर सेकंद हे आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, फक्त आणि फक्त तुम्हाला 30 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे। अशाच प्रकारचे शॉर्टकट ट्रिक आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।